मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फेब्रुवारी 2023च्या चालू घडामोडी जे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जाऊ शकते असे मी भाग 8 मध्ये 106 MCQ प्रश्न आणले आहे जे तुम्ही आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. चालू घडामोडी 22 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 1. रशियाने कोणत्या देशासोबत केलेला अण्वस्त्र बंदी करार स्थगित केला? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी पाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. रशिया आणि अमेरिका यांच्यात कोणत्या वर्षी अण्वस्त्र बंदी करार झाला होता? ऑप्शन ए 2009, ऑप्शन बी 2010, ऑप्शन सी 2008, ऑप्शन डी 2011. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2010. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेच्या समन्वयक पदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड केली? ऑप्शन ए ऋषी सुनक, ऑप्शन बी लक्ष्मी स्वामीनाथन, ऑप्शन सी अफशान खान, ऑप्शन डी रवी गोडसे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अफशान खान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. पोषण वर्धन मोहीम कुपोषण असलेल्या किती देशात राबवण्यात येते? ऑप्शन ए 60, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 55, ऑप्शन डी 65. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 65. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. पोषण वर्धन मोहिमेअंतर्गत किती सालापर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य आहे? ऑप्शन ए 2030, ऑप्शन बी 2025, ऑप्शन सी 2040, ऑप्शन डी 2027. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2030. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. 150 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळणारी पहिली खेळाडू कोण ठरली? ऑप्शन ए स्मृती मानधना, ऑप्शन बी मिताली राज, ऑप्शन सी रेणुका ठाकूर, ऑप्शन डी हरमनप्रीत कौर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हरमनप्रीत कौर. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. भारताने कोणत्या देशासोबत डिजिटल व्यवहार प्रणाली परस्पराला जोडणारा करार केला? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सिंगापूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले? ऑप्शन ए राज काळे, ऑप्शन बी रुद्राक्ष पाटील, ऑप्शन सी अरुण कदम, ऑप्शन डी आदित्य देशमुख. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रुद्राक्ष पाटील. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. जागतिक नेमबाजी स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे? ऑप्शन ए इजिप्त, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इजिप्त. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023चा फिल्म ऑफ इयर कोणत्या चित्रपटाला मिळाला? ऑप्शन ए रुद्र, ऑप्शन बी RRR, ऑप्शन सी भुज, ऑप्शन डी पुष्पा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी RRR. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला? ऑप्शन ए रणबीर कपूर, ऑप्शन बी रणवीर सिंग, ऑप्शन सी अजय देवगन, ऑप्शन डी अक्षय कुमार. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रणबीर कपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरली? ऑप्शन ए दीपिका पदुकोण, ऑप्शन बी आलिया भट्ट, ऑप्शन सी कृती सेनन, ऑप्शन डी कियारा अडवाणी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी आलिया भट्ट. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता ठरला? ऑप्शन ए द काश्मीर फाईल, ऑप्शन बी RRR, ऑप्शन सी पुष्पा, ऑप्शन डी मिमी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए द काश्मीर फाईल्स. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोणाला मिळाला? ऑप्शन ए अभिनव सिन्हा, ऑप्शन बी R बल्की, ऑप्शन सी महेश भट्ट, ऑप्शन डी अनुराग बसू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी R बल्की. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली? ऑप्शन ए दिल्ली क्राईम, ऑप्शन बी अनुपंपा, ऑप्शन सी रुद्र, ऑप्शन डी पंचायत. याचा आन्सर आहे ऑप्शन सी रुद्र. नंतर बघणार आहोत आपण चालू घडामोडी 23 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 16. 22व्या विधी आयोगाची मुदत किती वर्षांनी वाढली? ऑप्शन ए 1.5 वर्ष, ऑप्शन बी 2 वर्ष, ऑप्शन सी 1 वर्ष, ऑप्शन डी 2.5 वर्ष. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1.5 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. 22व्या विधी आयोगाची स्थापना कधी झाली होती? ऑप्शन ए 22 मार्च 2020, ऑप्शन बी
21 फेब्रुवारी 2020, ऑप्शन सी 20 एप्रिल 2020, ऑप्शन डी 1 जानेवारी 2020. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 21 फेब्रुवारी 2020. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन ए बलबीर सिंग चौहान, ऑप्शन बी विजय अग्रवाल, ऑप्शन सी ऋतुराज अवस्थी, ऑप्शन डी राजीव कुमार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ऋतुराज अवस्थी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक विकास दरात 15% योगदान देईल असं विश्वास कोणी व्यक्त केला? ऑप्शन ए वर्ल्ड बँक, ऑप्शन बी G20 समूह, ऑप्शन सी WTO, ऑप्शन डी IMF. याचा आन्सर आहे ऑप्शन डी IMF. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2023 मध्ये जागतिक विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला? ऑप्शन ए 2.9%, ऑप्शन बी 3%, ऑप्शन सी 3.5%, ऑप्शन डी 4%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2.9%. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. वित्त वर्ष 2022-23 मध्ये भारताचा विकास दर किती राहील? ऑप्शन ए 7%, ऑप्शन बी 6.8%, ऑप्शन सी 8%, ऑप्शन डी 5.6%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6.8%. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये ऐश्वर्य सिंग तोमर ने किती मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक जिंकले? ऑप्शन ए 10 मीटर, ऑप्शन बी 20 मीटर, ऑप्शन सी 50 मीटर, ऑप्शन डी 40 मीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 50 मीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. वित्त वर्ष 2022-23 मध्ये कर्मचारी भविष्य निधीचा व्याजदर किती राहण्याची शक्यता आहे? ऑप्शन ए 7%, ऑप्शन बी 9%, ऑप्शन सी 6%, ऑप्शन डी 8%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 8%. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. कोणत्या राज्याचा 2023-24चा अर्थसंकल्प स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी कर्नाटक. याचा आन्सर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. पहिलीच्या प्रवेशाचे वय किती वर्षापेक्षा जास्त असावे असे निर्देश केंद्राने राज्यांना दिले? ऑप्शन ए 5 वर्ष, ऑप्शन बी 6 वर्ष, ऑप्शन सी 4 वर्ष, ऑप्शन डी 7 वर्ष. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6 वर्ष. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. जातीभेदावर बंदी घालणारे सिएटर कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. ICCच्या कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत कोणता खेळाडू पहिल्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए जसप्रीत बुमराह, ऑप्शन बी पॅट कमिन्स, ऑप्शन सी ट्रेंट बोल्ट, ऑप्शन डी जेम्स अँडरसन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जेम्स अँडरसन. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. कोणता भारतीय गोलंदाज कसोटी क्रमवारीत क्रमांक 2 वर आहे? ऑप्शन ए अश्विन, ऑप्शन बी रवींद्र जडेजा, ऑप्शन सी मोहम्मद शमी, ऑप्शन डी इशांत शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अश्विन. नंतरचा प्रश्न क्रमांक 29. ICCच्या कसोटी क्रमवारीत कोणता संघ प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 30. नीती आयोगाच्या CEO पदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए परमेश्वर अय्यर, ऑप्शन बी S नागेश्वर, ऑप्शन सी P चिदंबरम, ऑप्शन डी BVR सुब्रमण्यम. याचा आन्सर आहे ऑप्शन डी BVR सुब्रमण्यम. त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 24 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 31. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशात किती नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर आहेत? ऑप्शन ए 311, ऑप्शन बी 300, ऑप्शन सी 321, ऑप्शन डी 315. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 311. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 32. देशात सर्वात जास्त नदी प्रदूषण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 33. देशातील 311 धोक्याच्या नदीपट्ट्यापैकी महाराष्ट्रात किती आहेत? ऑप्शन ए 56, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 55, ऑप्शन डी 60. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 55. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 34. के पळणीस्वामी यांची कोणत्या पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली?
ऑप्शन ए DMK, ऑप्शन बी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ऑप्शन सी समाजवादी पार्टी, ऑप्शन डी अण्णा द्रमुक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अण्णा द्रमुक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 35. कोणत्या दोन शहरादरम्यान रेल्वेची पार्सल कार्गो सेवा सुरू होणार आहे? ऑप्शन ए पुणे हावडा, ऑप्शन बी पुणे दिल्ली, ऑप्शन सी मुंबई कोलकाता, ऑप्शन डी मुंबई चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पुणे हावडा. नंतरचा प्रश्न क्रमांक 36. राज्य शासनाने राज कपूर जीवनगौरव पुरस्काराची रक्कम किती केली? ऑप्शन ए 8 लाख रुपये, ऑप्शन बी 10 लाख रुपये, ऑप्शन सी 9 लाख रुपये, ऑप्शन डी 11 लाख रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 10 लाख रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 37. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार राज्याच्या कोणत्या विभागामार्फत दिला जातो? ऑप्शन ए गृह विभाग, ऑप्शन बी पर्यटन विभाग, ऑप्शन सी अर्थ विभाग, ऑप्शन डी सांस्कृतिक विभाग. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सांस्कृतिक विभाग. नंतरचा प्रश्न क्रमांक 38. व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराची रक्कम किती केली? ऑप्शन ए 6 लाख रुपये, ऑप्शन बी 5 लाख रुपये, ऑप्शन सी 4 लाख रुपये, ऑप्शन डी 8 लाख रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6 लाख रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 39. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी कोणाची शिफारस केली आहे? ऑप्शन ए रघुराम राजन, ऑप्शन बी अजय बंगा, ऑप्शन सी NK सिंग, ऑप्शन डी मनमोहन सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अजय बंगा. नंतरचा प्रश्न क्रमांक 40. बजाज आयलँड्स या कंपनीच्या अहवालानुसार किती टक्के भारतीयांनी सुरक्षित सेवानिवृत्तीसाठी विम्याला पसंती दिली? ऑप्शन ए 77%, ऑप्शन बी 70%, ऑप्शन सी 75%, ऑप्शन डी 78%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 77%. नंतरचा प्रश्न क्रमांक 41. किती टक्के भारतीय आहेत ज्यांनी कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आयुर्वी विम्याला प्राधान्य दिले? ऑप्शन ए 77%, ऑप्शन बी 73%, ऑप्शन सी 80%, ऑप्शन डी 83%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 73%. नंतरचा प्रश्न क्रमांक 42. इंडियन प्रीमियम लीगच्या 2023च्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झाली? ऑप्शन ए डेव्हिड वॉर्नर, ऑप्शन बी रवींद्र जडेजा, ऑप्शन सी रिषभ पंत, ऑप्शन डी श्रेयस अय्यर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डेव्हिड वॉर्नर. नंतरचा प्रश्न क्रमांक 43. महिला क्रिकेटच्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्या देशाने सलग 7व्यांदा प्रवेश केला? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 44. भारताने कोणत्या देशासोबत सागरी सुरक्षामध्ये देवाणघेवाण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली? ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी सेशेल्स, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सेशेल्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 45. मध्य प्रदेशमध्ये किती नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर आहेत? ऑप्शन ए 18, ऑप्शन बी 19, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 21. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 19. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 25 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 46. रशियाने युक्रेनच्या युद्धातून माघार घ्यावी या संयुक्त राष्ट्राच्या ठरावावर भारतसह किती देश तटस्थ राहिले? ऑप्शन ए 32, ऑप्शन बी 30, ऑप्शन सी 25, ऑप्शन डी 33. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 32. नंतरचा प्रश्न क्रमांक 47. रशियाने युक्रेनमधून युद्धातून माघार घ्यावी या ठरावाच्या बाजूने संयुक्त राष्ट्रात किती देशाने मतदान केले? ऑप्शन ए 140, ऑप्शन बी 141, ऑप्शन सी 135, ऑप्शन डी 145. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 141. तरचा प्रश्न क्रमांक 48. संयुक्त राष्ट्रात रशियाच्या बाजूने किती देशाने मतदान केले? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 6. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 7. नंतरचा प्रश्न क्रमांक 49. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अहवालानुसार भारतात कोविड लसीकरणामुळे किती नागरिकांना जीवनदान मिळाले? ऑप्शन ए 30 लाख, ऑप्शन बी 45 लाख, ऑप्शन सी 40 लाख, ऑप्शन डी 34 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 34 लाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 50. न्यायाधीश जितेंद्र देसाई यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी अलाहाबाद, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 51. शाळेतल्या मध्यान्ह भोजन आहारामध्ये बाजरीचा समावेश करण्याचा देशातील पहिला प्रयोग कुठे केला? ऑप्शन ए बारामती, ऑप्शन बी पुरंदर, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी जुन्नर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पुरंदर.
नंतरचा प्रश्न क्रमांक 52. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने कोणाला डी.लिट पदवी दिली? ऑप्शन ए प्रकाश आमटे, ऑप्शन बी इंद्रजित भालेराव, ऑप्शन सी नितीन गडकरी, ऑप्शन डी नरेंद्र चपकाळगावकर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नितीन गडकरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 53. कोणत्या राज्याच्या विधानसभेने परीक्षेत पेपर फुटी प्रकरणी आढळून आल्यास 1 कोटी दंड आणि 10 वर्ष जेल शिक्षा असलेले विधेयक मंजूर केले? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 54. यावर्षी 2022-23 मध्ये गव्हाचे किती उत्पादन होण्याचा अंदाज आहे? ऑप्शन ए 112 दशलक्ष टन, ऑप्शन बी 120 दशलक्ष टन, ऑप्शन सी 132 दशलक्ष टन, ऑप्शन डी 110 दशलक्ष टन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 112 दशलक्ष टन. नंतरचा प्रश्न क्रमांक 55. कोणत्या देशाच्या संघाने पहिल्यांदा महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 56. कोणत्या देशामध्ये भाज्या व फळे खरेदीवर निर्बंध घातले आहे? ऑप्शन ए न्यूझीलंड, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ब्रिटन. नंतरचा प्रश्न क्रमांक 57. निवृत्त न्याय एस अब्दुल नझीर यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी शपथ घेतली? ऑप्शन ए तेलंगणा, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी आंध्र प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 58. विश्व पुस्तक मेळा कुठे भरणार आहे? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 59. कोणत्या जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात केंद्र सरकारने मंजुरी दिली? ऑप्शन ए परभणी, ऑप्शन बी औरंगाबाद, ऑप्शन सी वाशिम, ऑप्शन डी बीड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी औरंगाबाद. नंतरचा प्रश्न क्रमांक 60. कोणत्या जिल्ह्याचे नामांतर धाराशिव असे केले आहे? ऑप्शन ए उस्मानाबाद, ऑप्शन बी हिंगोली, ऑप्शन सी अहमदनगर, ऑप्शन डी बुलढाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए उस्मानाबाद. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 27 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 61. भारत दौऱ्यावर आलेले ओलाफ शोल्झ हे कोणत्या देशाचे चान्सलर आहेत? ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी रशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जर्मनी. नंतरचा प्रश्न क्रमांक 62. राज्यातील किती कुटुंबांना आयुष्यमान ई कार्ड वाटप केले आहे? ऑप्शन ए 94 लाख, ऑप्शन बी 93.05 लाख, ऑप्शन सी 96 लाख, ऑप्शन डी 97 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 93.05 लाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 63. राज्यात किती कुटुंबांना आयुष्यमान ई कार्ड वाटप करण्याचे पीएम जन आयोग योजनेचे उद्दिष्ट आहेत? ऑप्शन ए 3 कोटी, ऑप्शन बी 2 कोटी, ऑप्शन सी 2.53 कोटी, ऑप्शन डी 3.50 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2.53 कोटी. प्रश्न क्रमांक 64. इस्रोच्या कोणत्या मोहिमेच्या उडाणासाठी टेस्ट क्रू मॉड्यूल मिळाले आहे? ऑप्शन ए सूर्ययान, ऑप्शन बी शुक्रयान, ऑप्शन सी गुरुयान, ऑप्शन डी गगनयान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गगनयान. नंतरचा प्रश्न क्रमांक 65. देशातील पहिले वीर सावरकर पर्यटन सर्किट कुठे होणार आहे? ऑप्शन ए भुगूर नाशिक, ऑप्शन बी पुरंदर, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी कोल्हापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भगूर नाशिक. नंतरचा प्रश्न क्रमांक 68. सर्जिओ रामोस या फुटबॉलपटूने निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशांकडून खेळत होता? ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी अर्जेंटिना, ऑप्शन डी स्पेन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी स्पेन. नंतरचा प्रश्न क्रमांक 69. कोणत्या भारतीय टेनिस खेळाडूने कतार ओपन टेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं? ऑप्शन ए रोहन बोपना, ऑप्शन बी सानिया मिर्झा, ऑप्शन सी अंकिता रैना, ऑप्शन डी लिएंडर पेस. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रोहन बोपना. नंतरचा प्रश्न क्रमांक 70. जागतिक टेबल टेनिस स्पर्धा कुठे होणार आहेत? ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी ओडिशा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी गोवा. नंतरचा प्रश्न क्रमांक 71. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाअधिवेशन कुठे होत आहे? ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी भोपाळ, ऑप्शन सी रायपूर, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन सी रायपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 72. कोणत्या राजकीय पक्षाने कार्यान्वित 50% जागा आरक्षित ठेवण्याचा ठराव केला? ऑप्शन ए राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ऑप्शन बी
आम आदमी पार्टी, ऑप्शन सी राष्ट्रीय जनता दल, ऑप्शन डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. नंतरचा प्रश्न क्रमांक 73. इंडियन शुगर फिल्म्स असोसिएशनच्या नुसार देशात किती साखर उत्पादन झाले आहे? ऑप्शन ए 228 लाख टन, ऑप्शन बी 230 लाख टन, ऑप्शन सी 245 लाख टन, ऑप्शन डी 260 लाख टन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 228 लाख टन. नंतरचा प्रश्न क्रमांक 74. महाराष्ट्र राज्यात किती साखर उत्पादन झाले? ऑप्शन ए 80 लाख टन, ऑप्शन बी 85.9 लाख टन, ऑप्शन सी 78 लाख टन, ऑप्शन डी 75.8 लाख टन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 85.9 लाख टन. नंतरचा प्रश्न क्रमांक 75. साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 76. देशात किती कारखान्यामार्फत साखर उत्पादन सुरू आहे? ऑप्शन ए 500, ऑप्शन बी 600, ऑप्शन सी 450, ऑप्शन डी 505. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 505. नंतरचा प्रश्न क्रमांक 77. महाराष्ट्र राज्यात किती कारखान्यात साखर उत्पादन सुरू आहे? ऑप्शन ए 198, ऑप्शन बी 200, ऑप्शन सी 187, ऑप्शन डी 188. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 198. नंतरचा प्रश्न क्रमांक 78. G20 अंतर्गत महिला 20 परिषद कुठे होत आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी रायगड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर. नंतरचा प्रश्न क्रमांक 79. G20 अंतर्गत महिला 20 समितीच्या अध्यक्षा कोण आहेत? ऑप्शन ए स्मृती इराणी, ऑप्शन बी रुपाली चाकणकर, ऑप्शन सी संध्या पुरेचा, ऑप्शन डी भारती पवार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी संध्या पुरेचा. नंतरचा प्रश्न क्रमांक 80. जागतिक ध्रुवीय अस्वल दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन ए 26 फेब्रुवारी, ऑप्शन बी 20 फेब्रुवारी, ऑप्शन सी 22 फेब्रुवारी, ऑप्शन डी 27 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 27 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 81. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत उद्योगपती गौतम अदानीची कितव्या स्थानावर घसरण झाली? ऑप्शन ए 33, ऑप्शन बी 32, ऑप्शन सी 34, ऑप्शन डी 30. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 33. नंतरचा प्रश्न क्रमांक 82. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीनुसार भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर आहेत? ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 11. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 10. नंतरचा प्रश्न क्रमांक 83. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकित झालेले अजय बंगा यांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी कोल्हापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पुणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 84. महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2023 कुठे जिंकला? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 85. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे कितवे T20 विश्वचषक विजेतेपद होते? ऑप्शन ए 6वे, ऑप्शन बी 5वे, ऑप्शन सी 8वे, ऑप्शन डी 4थे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6वे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 86. कोणता दिवस महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 26 फेब्रुवारी, ऑप्शन बी 27 फेब्रुवारी, ऑप्शन सी 25 फेब्रुवारी, ऑप्शन डी 24 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 27 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 87. महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2023 अंतिम सामन्यामध्ये सामनावीर किताब कोणाला मिळाला? ऑप्शन ए बेथ मुनी, ऑप्शन बी स्मृती मानधना, ऑप्शन सी एलिस पेरी, ऑप्शन डी रिचा घोष. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बेथ मुनी. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 28 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्र राज्यातून एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळात किती टन कांद्याची निर्यात झाली? ऑप्शन ए 9.30 लाख टन, ऑप्शन बी 7.50 लाख टन, ऑप्शन सी 10 लाख टन, ऑप्शन डी 8.50 लाख टन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 9.30 लाख टन. नंतरचा प्रश्न क्रमांक 90. एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळात देशातून किती टन कांद्याची निर्यात झाली? ऑप्शन ए 18 लाख टन, ऑप्शन बी 17,20,000 टन, ऑप्शन सी 20,10,000 टन, ऑप्शन डी 15 लाख टन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 17,20,000 टन. नंतरचा प्रश्न क्रमांक 91. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशकामध्ये भारत 55 देशाच्या यादीत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 45, ऑप्शन सी 42, ऑप्शन डी 48. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 42. नंतरचा प्रश्न क्रमांक 92. कोणता देश बौद्धिक संपदा निर्देशकामध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 93. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक कोण जाहीर करते? ऑप्शन ए US चेंबर ऑफ कॉमर्स, ऑप्शन बी वर्ल्ड बँक, ऑप्शन सी बँक ऑफ इंग्लंड, ऑप्शन डी संयुक्त राष्ट्रसंघ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए US चेंबर ऑफ कॉमर्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 94. कोणत्या जिल्ह्याच्या कृषी संशोधन केंद्राने ज्वारीच्या अति प्राचीन दुर्मिळ वाणाचे जतन केले आहे? ऑप्शन ए परभणी, ऑप्शन बी वाशिम, ऑप्शन सी सांगली, ऑप्शन डी रत्नागिरी. याचा आन्सर आहे ऑप्शन. नंतरचा प्रश्न क्रमांक 95. मराठवाडा साहित्य परिषद तर्फे देण्यात येणारा नटवर्य लोटू पाटील पुरस्कार कोणाला दिला? ऑप्शन ए इंद्रजित भालेराव, ऑप्शन बी नाधो महानोर, ऑप्शन सी रवींद्र पाथरे, ऑप्शन डी राजेश बोराडे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी रवींद्र पाथरे. नंतरचा प्रश्न क्रमांक 96. नागालँड राज्यामध्ये विधानसभेसाठी किती टक्के मतदान झाले? ऑप्शन ए 70%, ऑप्शन बी 85%, ऑप्शन सी 76%, ऑप्शन डी 84.08%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 84.08%. नंतरचा प्रश्न क्रमांक 97. मेघालय राज्यामध्ये विधानसभेसाठी किती टक्के मतदान झाले? ऑप्शन ए 76.27%, ऑप्शन बी 77%, ऑप्शन सी 78.5%, ऑप्शन डी 80%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 76.27%. नंतरचा प्रश्न क्रमांक 98. महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ICC ने जाहीर केलेल्या संघामध्ये कोणत्या भारतीय महिला खेळाडूंचा समावेश झाला? ऑप्शन ए स्मृती मानधना, ऑप्शन बी ऋचा घोष, ऑप्शन सी शेफाली वर्मा, ऑप्शन डी दीप्ती शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ऋचा घोष. नंतरचा प्रश्न क्रमांक 99. पुण्यभूषण फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए प्रवीण गायकवाड, ऑप्शन बी संतोष शिंदे, ऑप्शन सी नितीन देसाई, ऑप्शन डी रवींद्र धंगेकर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नितीन देसाई. नंतरचा प्रश्न क्रमांक 100. टेनिसमध्ये सर्वाधिक काळ अव्वल मानांकनावर राहण्याचा स्टेफी ग्राफचा विक्रम कोणी मोडला? ऑप्शन ए राफेल नादाल, ऑप्शन बी सानिया मिर्झा, ऑप्शन सी रॉजर फेडरर, ऑप्शन डी नोवाक जोकोविच. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नोवाक जोकोविच. नंतरचा प्रश्न क्रमांक 101. नोवाक जोकोविच किती आठवडे झाले टेनिसमध्ये अव्वल क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 378, ऑप्शन बी 340, ऑप्शन सी 388, ऑप्शन डी 398. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 378. नंतरचा प्रश्न क्रमांक 102. महिला IPL मध्ये गुजरात जायंट्स संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए हरमनप्रीत कौर, ऑप्शन बी बेथ मुनी, ऑप्शन सी ॲलिश पेरी, ऑप्शन डी ऋचा घोष. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बेथ मुनी. नंतरचा प्रश्न क्रमांक 103. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये कोणत्या देशाचा संघ सर्वात कमी धावसंख्या करणारा संघ ठरला? ऑप्शन ए स्पेन, ऑप्शन बी अफगाणिस्तान, ऑप्शन सी ऑइल ऑफ मॅन, ऑप्शन डी आयर्लंड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ऑइल ऑफ मॅन. नंतरचा प्रश्न क्रमांक 104. ऑइल ऑफ मॅन देशाचा संघ T20 क्रिकेटमध्ये सर्व संघ किती धावसंख्यावर बाद झाला? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 10. नंतरचा प्रश्न क्रमांक 105. ऑइल ऑफ मॅन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन ए डगलस, ऑप्शन बी टोकियो, ऑप्शन सी काठमांडू, ऑप्शन डी काबूल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डगलस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 106. ऑइल ऑफ मॅन या देशाचे स्थान कोणत्या खंडात आहे? ऑप्शन ए आशिया, ऑप्शन बी युरोप, ऑप्शन सी आफ्रिका, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी युरोप. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर्स करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.